मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर सकाळचे 10:15 होत आलेत आणि आज कोणीतरी स्पेशल असं घरी येणार आहे, तर त्यांनाच मी आता आणायला जाते। तर ते नेमकं कोण आहे हे तुम्हाला कंटिन्यू ब्लॉगमध्ये आता दिसणार आहे। सो चला आता मी जाते। त्यांचा आत्ताच कॉल आलेला की ते स्टेशनला पोचलेत म्हणून। सो मी आता त्यांना आणायला जाते आणि तुम्ही सर्वजण ओळखता त्यांना, सगळेच जण ओळखता, खूप फेमस यूट्यूबर आहे। तर त्या कोण आहे तर ते आपण बघणार आहोत। चला बाहेर आली आहे मी आता, इकडे बघूया। तर रिक्षाने सांगितलंय त्यांना यायला, कुठेपर्यंत आलेत त्या, तर मी जाऊन उभी राहते यायच्या आधी। फायनली आज कोण आलंय हे मी दाखवणार आहे तुम्हाला। आणि इथे बघू शकता की सुरेखाताई आलेल्या आहेत। त्यांनी एक ब्लॉगर पण आहे आणि एक कपडे पण स्टिच करतात। ह्याला माहितीये तुझ्यासाठी धोती ह्याला कसं माहिती? तो माहिती मी बघते। हा दीदीचं शिवलं होतं माय, बघा किती। आणि मम्मी पण बघते। हा मम्मी पण बघते, व्हिडिओ बघते का? हा त्याच्यामुळे त्याला। आणि हा बाजूलाच तो झोपताना मला इकडे ऍक्च्युली त्याच्यासाठी काहीतरी शिवून आणायला होतं, मी तशीच आले। मला माहिती नव्हतं हा एवढा आवडीने बघतो। आज चांगले असतात कपडे। हा सांग, ते सांग ना। चांगला हे अशा असले की मग भारी वाटतं। खूप हे असतं, म्हणजे मला जास्त ऍक्च्युली बोलायची गरजच पडत नाही। तो तेवढा छान बोलायला लागला, म्हणजे अशा असले की बरं पडतं। आताच मगाशी शाळेतून घेऊन आली आणि म्हणजे आता चालूच आहे। आता जेवायचं बनवलंय मी सगळं। आल्यावर गरम गरम पोहे चहा दिला, त्यानंतर आता गरमागरम स्वयंपाक आहे। सो आता जेवतो आणि मग त्यानंतर खूप छान असं सरप्राईज आहे। सो ते सरप्राईज काय आहे हे बघण्यासाठी आपल्याला 1.5 वर्ष वाट बघते। 1.5 वर्ष झाले तेव्हा ऑर्डर दिलेली आहे, तेव्हापासून चालू आहे। तेव्हापासून 4दा ठरलं, 4दा कॅन्सल झालं। म्हणजे बॅग घेऊन मी खाली उतरले, ट्रेन मध्ये बसणार, त्यात माझे ऑर्डर आले, जाते। पण एकदा सुद्धा ते रागाला नाही। एका दिवशी तर अगदी निघाले होते ना, मी येणारच आहे। म्हणजे ट्रेन मध्ये बसले आणि मग त्यानंतर वेळेवर त्यांचा कॉल आला की उद्याची मीटिंग पण आहे आणि ऑर्डर तुमचं बाहेर गेलं। ते 2 दिवसानंतर त्यांचा रिप्लाय येणार होता, पण त्याच दिवशी त्यांचा संध्याकाळी आला की आमचे जे काही कस्टमर आहेत किंवा आमचे ऑर्डर आहेत आम्ही उद्या सकाळी तुमच्याकडे येतो। मग तिथं काहीच करू शकत नाही, परत बॅग घेऊन मी घरी गेलेली। नाही आता यावंच लागेल, नाहीतर मग जे आहे ते मग परत ती मला पाऊल ठेवून दिले नसते। कारण नाही होतं हे बऱ्याचदा होतं, कारण ऑर्डरच्या ह्याच्यामध्ये आणि पाठवायचं ना तुमच्याकडे ऑर्डर, त्यामुळे मी तेवढं समजून घेऊ शकते की बाबा समजून घेत नाही, समजून घ्यायला पण नाही पाहिजे हे मी मान्य करते। कारण एक वेळ दिलेली असते, ती वेळ पाळत असते। आणि कोरिअरने पाठवायचं होतं तर तिला नको होतं की तुम्ही या आणि मला भेटायचं होतं। मी तिला ये बोलले पण तिला काय जमलं नाही, मला घ्यायला पाहिजे। पनवेल पर्यंत मला रूट माहितीये, पनवेलच्या पुढचे ही लाईन मी बेलापूरला ते आले, पण असं माहिती नाही, म्हणजे इकडचं अजून जास्त नाही। नेमकं माझं BSNLचं चक्कर रेंज गेलं। मग थोडस हे करून आलोय, आता जेवतोय मस्त। आता जेवतो आणि त्यानंतर मग मी काय काय केलंय ते आपलं नॉर्मल रेग्युलर बनवलेलं आहे। भरपूर केलंय मी, तिला म्हणले बाई एवढं काय करू नको, वेळ काढूनच आले मी दिवसभर। जायचं आहे म्हणले, आले तर थोडस निवांत थांबवे, पण 1 दिवस सुद्धा काढणं माझ्यासाठी खूप कठीण आहे ऍक्च्युली। आणि इथं येईपर्यंत माझे 4 म्हणजे मी 5ला उठले, इथं 10ला पोहोचले, म्हणजे किती वेळ गेला माझा, तेवढा लागतोच। मी पनवेल साईडला येते क्लासेस ते घ्यायला, पण ते कधीतरी म्हणजे नेहमी कामापेक्षा माणसांना जोडणं, माणसांना भेटणं इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचं असतं। आणि मला ब्रेक पण हवा होता तेवढा जरा, मिळतं मला जेवायला। सो चलो आम्ही जेवून घेतो आणि मग त्यानंतर आपण डिस्कस करूया। हो इथे मी बनवलंय पनीरची भाजी बनवली आहे, पनीर बनवलंय, पनीर आणि आपलं हे वरण आहे, भात आहे, इथे पाणी घेतलं, हे थंड ताप, सगळं 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 सांगायला आहे। दादू सांगतोय सगळं, श्रीखंड आणि हे क्युकंबर आणि
सलाड हा आणि हे पापड. सो आधी मी आता जेवतो आम्ही आणि मग आपण हे करूया बोलूया. मध्ये बरेचसे मी चेंजेस केले. तिने 3/4 सांगितलं होता ना ग. हो. आणि काय झालं नेमकं ह्या ड्रेसचे मला 5-6 ऑर्डर होते. तिचं लास्टला शिवायचं होतं. भरपूर कपडा राहिला होता. म्हणजे मी पैसे तेवढेच घेणार आहे तुझ्याकडून म्हणजे जे हाफचे आहे तेवढं. पण मी लॉंग शिवते आणि हाताला थोडं डिझाईन करते कारण बहिणीसारखे मैत्रीण पण आहेच आहे पण छोट्या बहिणीसारखे. ती बोलली ताई तुम्हाला जे डिझाईन करायचं करा फक्त मला आणून द्या. मग लॉंग करू का बोलते नको. मग कपडा होता तो तिला स्पष्ट सांगितलं माझा कपडा वाया जातोय आणि तो राहिलेला तुकडा कुठल्याही दुसऱ्या सेटमध्ये मॅचिंग होत नाही. तर ती हा बोलली बिचारी शिवून वर्षे तर होऊन गेल्या गणपतीत पण कधी तक्रार नाही. आणि तिला दुसरे चॅनलचे तिच्या ओळखीचे त्यांनी सांगितलं तिला आमच्याकडे. तिने स्पष्ट सांगितलं की सुरेखाताईकडे मी ऑर्डर दिले ते जेव्हा येईल. आताही ती तुम्ही कधी पाठवता कधी येणार आहेत असं कधीच नाही. मी हा येते हा नाही जमत नाही असं. म्हणजे एखादं ऑर्डर दिलं तर कधी मी एकदा ते वेअर करू कधी मी त्या ह्याच्यासाठी जाऊ असं असतं. पण तिचं नाही अशीच आहे शांत अशीच मग तुला असं वाटलं की ऑर्डर देऊन एवढे वर्ष झाले नाही कारण की प्रत्येकाचं आपलं स्वतःच असतं एक हे असतं ना की ज्याची त्याची कामं असतात आणि आपण समजून घेणं म्हणजे ते खूप इम्पॉर्टंट आहे. एवढं आता समजून नाही घ्यायचं. त्यामुळे मग प्रत्येक जण आयुष्यामध्ये बिझी आहे म्हणजे सगळ्या त्याच्यातून वेळ काढून तुम्ही हे करताय म्हणजे ते खूप जास्त आहे. आणि प्लस युट्यूब हँडल करताय आणि ताई तेवढ्याच अजून ऍक्टिव्ह दिसतात म्हणजे युट्यूब पण सांभाळतात घर पण सांभाळतात आणि हे स्टिचिंगचं तर आहेच. मग त्यामुळे काही विषयच नाहीये म्हणजे तुम्हाला हॅट्स ऑफ आहे की तुम्ही एवढ्या छान पद्धतीने सगळं हँडल करता. नवऱ्याला पण तेच सांगितलं माझ्याशी ओळखच करून दिली की रोजचं रेग्युलर व्हिडिओ टाकतात भरपूर ऑर्डर असतात सगळं परफेक्ट असतं असं काय नाही. मुलांना ऑलरेडी माहिती आहे मला ओळख करून द्यायची गरज लागली दोघांना पण त्यांनी बरोबर सांगितलं ताई कोण आहे ते. ड्रेस आवडला येस खूप आवडला म्हणजे जसं माप दिलं तसंच आहे. थोडंसं मी नोजच ठेवले होते. ती बोलली जाड झाले पण जाड नाही झाले. त्या कॅमेऱ्यात येते का व्यवस्थित बाळा म्हणजे लाइटिंग तिचं शूट घेते तर माझं मी अँगल व्यवस्थित केले. तिच्या कॅमेऱ्यात अगर लाइटिंग आलं तर तो क्लिअर नसणार आहे. मी पाहून घेते एकदा. तो पूर्ण ड्रेस दाखवते तुम्हाला बघू त्या ड्रेस जे खरं ते मत सांगायचं आणि काय तिला आणि मी तेव्हा जेव्हा आराध्याचा शिवला तुम्ही तो तर खूप छान झाला. तो एका दिवसात पाठवला होता. हेही मी कोरियरने पाठवलं असतं पण भेटल्यावरच द्यायचं असं आमच्या दोघींचं ठरलं होतं. मध्ये मला बऱ्याचदा वाटायचं की मी कोरियरने पाठवू का पण मला वाटायचं की बोलते ड्रेसेस आहेत माझ्याकडे तुम्ही नंतर या. आणि तिला डिस्काउंट म्हणजे हाफ मध्ये फुल करून दिले फक्त हाफचे पैसे घेणार आहे बाकी कुठलाही डिस्काउंट नाहीये. किंवा म्हणजे तिने ती बोलली पण की ह्याचे चार्जेस जास्त असतील ताई. मी म्हणजे एक असतं ना की राहिलेला कपडा मी काय करू त्याच्यामध्ये तर आणि तो तिच्या मापाचा आणि तो खूप छान दिसतोय. ऍक्च्युली मला वेअर करून तो शूट करायचा होता. मी 3/4 केलेला मला वाटतं असं लॉंग मी ब्लॅक घातला आता हा घातलाच नाही पण हिच्याकडे कधी आलं ती घालू शकतो. कालच म्हणजे तो व्हिडिओ कधीच केलाय टाकलाय तो म्हणजे काल परवा 2 दिवस. आता तिचं बॅक कॅमेऱ्याने बघूया कसा दिसतोय कसा वाटतो आहे ना ड्रेस. दादू चांगलं तो माझा ड्रेस कसा आहे आणि एवढा छान कौतुक करतो हा टिकणा जबरदस्त म्हणजे खरंच त्याला कळतं त्याला. मुलगी थोडीशी शांत आहे ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये दिसेल. आईचा ड्रेस आवडला. त्या ड्रेस मधलं काय आवडलं. काय आवडलं ओढणी स्लीवची डिझाईन काय आवडलं. हे स्लीव्स पण असे वेगळे केलेत ना. मला ओढणी आणि हे डिझाईन आणि रश्मीने कुठलीच तक्रार केली नाही. स्लीव असं काय आणि खालचा जो लेअर आलाय ना काय घेर आलाय खरंच सांगते म्हणजे खूप छान आलाय. आणि आतला अस्तर पण तुम्ही अस्तर पण बघू शकता परफेक्ट मॅचिंग आहे आणि तेवढाच अस्तर आहे कमी नाही. मी ऍक्च्युली नीच्या खालीपर्यंत सांगितलं होतं पण ऑलरेडी तुझ्याकडे एक पिंक होता की ताई बोलल्या की नाही
तुला असं छान दिसेल आणि आपण तो एक शिवून बघूया. हा, तुझ्याकडे आहे का हे विचारलं तर तू बोललीच आहे पण रेडीमेड आहे. मी तिला म्हणले आता वाया खालचा तुकडा वाया गेलेला काय करू, कारण त्यात काहीच होणार नव्हतं. आणि म्हणजे जेव्हा आम्ही लमसम कपडा मागवतो ना त्यात एखादं मीटर जास्त असतं. हा आता शिवपण दुसऱ्या कपड्याला मॅच होणार नाही. मग मी हिला म्हणले मी लॉंग शिवते, तुला नाही आवडत. हा लॉंग, मला दुसरं काही विअर करायची गरज नाही. आणि आज जो आहे ना तो अस्तर पण असं हे थोडस हा पदर ह्याचा. आणि हे तुम्हाला जे दिसतं ना हे खालचं बेडिंगचं ते किंवा याचं आणि बघा ते पण तेवढंच आहे पण त्याच्या बाहेर नाहीये. आणि त्यालाही तितकाच आहे. अस्तर पण एवढंच लावलेलं आहे म्हणजे पूर्ण खालीपर्यंत आहे. आणि ओढणी वन साइडेड आहे. आणि पसरट राऊंड गळा घेतलाय. आणि कमरेला थोडस अजून फिटिंग हवं होतं पण ती मी लय जाडले नाही, जो माप घेतलाय तसाच आहे. आणि बॅगला ह्याचं असं फिर मागे असा थोडासा मटका पसरट गळा ठेवलाय. आणि आता तुम्हाला गळा दाखवते. त्याला डोरी केले आणि डोरीला लटकन खूप छान केले ह्याच्यामध्ये. कारण लटकन 1 2 3 4 आहेत. ते लटकन तुम्हाला जवळून दाखवते. हे तुम्ही पाहू शकता. रश्मी तू लटकन पाहिलेस? हो बघितलं. हा लटकन म्हणजे राहिलेल्या कपड्यातून म्हणजे जो आहे तो पुरेपूर फायदा घेतलाय. आणि असा खूप सुंदर दिसतोय लांबून बघितल्यानंतर. आणि हाताला अशी फिर थोडीशी हाताचं हे दाखवूया. आणि रश्मीचे केस छान आहेत. हा हे बघा ह्याला ही आंब्रेला फ्रिल बसवलाय आणि कोपऱ्यापर्यंत आहे. तिचा माप का सहज घेतला होता एवढं हे पण परफेक्ट बसलाय. गळा बिळा पण सगळं व्यवस्थित फोनवरती बोलून आपण व्हिडिओ कॉल करूनच घेतला तेव्हा घेतला होता. पण लॉंगचाही अंदाजेच घेतलं होतं. मेन मला जो खालचा लेअर आहे ना ह्या गाऊनचा माझ्या आता, कारण तुझा पोटाचा घेर माझ्यापेक्षा खूप कमी बऱ्यापैकी कमी आहे तर त्यामुळे तो लेअर ना खूप छान दिसतो. थोडीशी ओढणी बाजूला कर म्हणजे तो हे बघ कसा वाटतो याचा ड्रेस. खूप चांगला आहे. चांगला आहे. मग मॅचिंग करायला हवं होतं आपण. आईने सांगितलं नाही बघ तुझ्यासाठी. तू का नाही सांगितलं? काय म्हणते तू का नाही सांगितलं? आई काय नाही सांगितलं आता आईला सांगितलं. आपण दोघी सेम झाले. नेक्स्ट टाइम आपण सेम दुसरा खास आहे जे तुम्ही आधीच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं त्याच्यासाठी मी नाही काहीच सांगितलेलं. ते सगळं ताईंचं सरप्राईज असणार. माझ्याकडून काहीतरी हवं ना पहिल्यांदा घरी येते तर हा ड्रेस खूप छान दिसतोय. तुम्हाला आता मी फ्रंट कॅमेराने बोलते. ऑर्डर साठी किंवा ह्याच्यासाठी काय करायचं असतं ते